दुसरं काय. डॉक्टरांना दाखव ना. नाही, नको नको, मला माझ्या झोपेसाठी झोपेच्या गोळ्या नाही घ्यायच्या. अरे दुसरे काही उपाय असतील. मला माहिती आहेत ते उपाय. मग मला माझ्या झोपेसाठी झोपेच्या गोळ्याही नकोयत आणि तो रामबाण उपायही नकोय. जान्हवी, तिचं ना सगळं बरं चाललंय आईची. याचा त्रास होतोय तुला? नाही, मला बरं का वाटत नाहीये, मला ती नसल्याचा का त्रास होतोय याची खंत वाटते मला. खरं तर आता सगळं विसरून मी पुढे जायला हवं ना. बिझनेस ग्रो होतोय, तुझी तब्येत सुधारते, सगळं काही छान, सगळं सेटल होतंय. पण मग तरीही घडी विस्कटल्यासारखीच का वाटते मला. कशातच काही समाधान वाटत नाहीये, आनंद मिळत नाहीये, बरं वाटत नाहीये. असं का होतंय? म्हणजे एखादा माणूस आपल्या आयुष्यात इतका महत्वाचा कसा असू शकतो की त्याच्या नसण्यानं आपल्यालाच आपलं असं सावरता येत नाही. मी बोलू का जान्हवीशी? नाही, तुला शपथ आहे, तू नाही बोलायचंस. आई जी अगं, तुझी खोली ते माझी खोली हा प्रवास जसा तिनं करावा अशी माझी इच्छा होती ना, तसंच तिचं माहेर ते हे सासर, ह्या प्रवासात तुझी मध्यस्थी नकोय मला. आणि मुळात तिलाच जर वाटत नसेल ना इथे परत यावं, तर मग आपण आग्रह का करायचा? ठीक आहे ना, ठीक आहे, मला त्रास होतोय, पण हा प्रॉब्लेम माझा आहे, तिचा नाही. तिचं चाललंय, सगळं नीट चाललंय, माझं नीट चाललेलं नाहीये, माझं तिच्या वाचून अडतंय, हा प्रॉब्लेम माझा आहे. आणि तिच्याकडे तो आहे ना आता प्राणापेक्षा प्रिय कोणीतरी. माझ्याकडे काय ग? माझ्याकडे फक्त माझी फॅमिली आहे, तुम्ही आहात. पण तिच्याकडे तिची फॅमिली सुद्धा आहे आणि तो प्राणापेक्षा प्रिय कोणीतरी सुद्धा. त्यामुळे तिची सगळी विन विन सिच्युएशन आहे. मुलीचं एकदा लग्न झालं की ती माहेरी अगदी पाहुणी होऊन जाते ना. हे झालंय का घरी जान्हवी? नाही ग, असं काहीच नाही. मग असं का बोलतेस? तसं नाही ग, आता उद्या माझ्यामुळे पिंट्याचंही अडणारच ना. म्हणजे उद्या त्याच्यासाठी मुलगी बघताना लोक असा विचार करतीलच की याची मोठी बहीण माहेरी येऊन राहिली आहे, स्वतःच असं घर नाहीये, एकंदरीतच. पण या सगळ्याचा तू आत्ता का विचार करतेस? कधीतरी तर विचार करावा लागणारच आहे ना. जान्हवी, तू आता फक्त आणि फक्त बाळाचा विचार कर. तो मी करतेच आहे. बस, तू काही प्रॉब्लेम आला तर सरळ बॅग उचलायची आणि आमच्या घरी यायचं ताबडतोब राहायला.